स्टार्ट. दिवाळीमध्ये वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यावर सरसकट बंदी न घालता रात्री 8 ते 10 असे 2 तास फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यावर मर्यादा घातल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे वायू प्रदूषणही खूप वाढते. तसेच फटाक्यांमुळे अपघातही घडतात. फटाके फोडताना एका 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. शिवाय फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना देखील घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल स्वागतार्ह आहे. असे असले तरी सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यासाठी दिलेली 2 तासाची मर्यादा पाळली जाणे कठीण आहे. या 2 तासांच्या कालावधीवर त्या भागातील पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली आहे. या 2 तासात पोलीस तरी कोणाकोणावर नियंत्रण ठेवणार? प्रत्येक वेळी पोलिसांकडूनच अपेक्षा व्यक्त करणे योग्य नाही. एवढ्या मोठ्या देशात नागरिकांनी मनावर घेतल्याशिवाय कोणतीही सुधारणा होणार नाही. याशिवाय सुप्रीम कोर्टाने दुसरी मर्यादा घातली आहे ती हरित फटाके वाजवण्याची. हरित फटाक्याची व्याख्या कमी आवाज करणारे व कमी धूर सोडणारे अशी करण्यात आलेली आहे. आता सर्वत्र फटाक्यांचे दुकाने लागली आहेत. त्यात हरित फटाके मिळतील का हा प्रश्न आहे. कारण आता बाजारात विकायला आलेले फटाके हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधीच तयार झालेले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन यावर्षी तरी होणे कठीण आहे. परिच्छेद. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ केवाडिया येथे साधू बेटावर उभारण्यात आला. या पुतळ्यात व्हॅली ऑफ फ्लॉवर मेमोरियल म्युझियम तसेच ऑडिओ व्हर्च्युअल गॅलरीचाही सोय करण्यात आली आहे. आठवड्यात 7ही दिवस पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बघण्यास खुल्ला राहणार आहे. जगातील सगळ्यात मोठे शिल्प साकारण्यात आले आणि ते शिल्पही साकारले मराठी शिल्पकार राम सुतार यांनी. पण त्याच पुतळ्याच्या खाली देशविदेशातील भाषेत लिहिलेल्या मजकुरात मराठी भाषा मात्र दिसली नसल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य असल्याचे वक्तव्य केले. पण 2014 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे समुद्रात भूमिपूजन केल्यानंतर 2018 संपत आले तरी स्मारकाचे काम सुरू झाले नाही. हेच महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे